उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते सेवानिवृत्त 13 कर्मचाऱ्यांचा सन्मान। ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक महिन्यात आनंददायी निवृत्ती वेतन योजना राबवण्यात येत आहे। त्या अनुषंगाने डिसेंबर महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडला। जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांच्या शुभ हस्ते 13 अधिकारी व कर्मचारी यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, पेन्शन आदेश देऊन आम्ही सन्मान करण्यात आला। या प्रसंगी मार्गदर्शन करताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करून पुढील आयुष्याकरिता सदिच्छा दिल्या। त्याचबरोबर ग्रामीण भागात 35 वर्षापेक्षा अधिक काळ कामकाज केल्याबद्दल अभिनंदन केले। आरोग्य, शिक्षण तसेच विविध शासकीय योजना ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचारी यांनी मोलाचे कामकाज केले आहे। तसेच इच्छुक शिक्षकांनी अनुभवाचा विद्यार्थ्यांसाठी वेळ खर्च करण्यासाठी शिक्षण विभागात काम करू शकता असे आवाहन यावेळी केले। प्राथमिक शिक्षिका जान्हवी महाकाळ यांनी जिल्हा परिषदेत सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार कार्यक्रम नियोजन केल्याबद्दल आभार व्यक्त केले। 35 वर्ष शिक्षक म्हणून कामकाज करता कुटुंब सदस्य तसेच सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले। यावेळी लेखाधिकारी, शालेय पोषण आहार शिक्षण प्राथमिक विभागातील स्मिता नेरपगार, सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी कल्पना तोरवणे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी मनोज देवकर तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। डिसेंबर महिन्यातील शिक्षण विभाग प्राथमिक 11, सामान्य प्रशासन विभाग 1, आरोग्य विभाग 1 असे एकूण 13 अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत। मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक, पदवीधर, हवालदार, आरोग्य सहाय्यक पुरुष या पदावरील अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत।